सो हॅलो, माझं नाव धनंजय आणि मी तुमचं प्रयास एज्युकेशनमध्ये स्वागत करतो आहे. आजचा जो आपला मुळात डिस्कस करायचा इश्यू आहे दॅट इज हाऊ टू रीड न्यूजपेपर. बिकॉज मी एक रिसेंट याच्यामध्ये पाहिलं आहे की ज्यांची प्रिलिम्स क्लिअर झाली यावेळेस आणि ते पण काठावर न होता 110, 120, लाईक मी तुम्हाला उदाहरण देईल की प्रितेश म्हणून आहे आपला स्टुडंट, त्याला मोर दॅन आय थिंक 105पेक्षा जास्त मार्क होते. किंवा ऋषिकेश म्हणून माझा मित्र आहे, ऋषिकेशचे मार्क्स 132 होते यावेळेस. सो हा जो ट्रेंड सेट होतो आहे, किंवा आणखीन मोहन म्हणून एक आहे जो JPमध्ये होता, त्याचे पण मार्क्स मोर दॅन 100 आहेत. तर हा जो ट्रेंड सेट होतो आहे त्या ट्रेंड सेटवरनं मला एक गोष्ट जाणवती आहे की सगळे जे मुलं होते हे सगळेजण न्यूजपेपर रीडिंग रेग्युलर करायचे. म्हणजे हेडिंग्स वाचायचे, सब हेडिंग्स वाचायचे. मॅगझिन वाचणं इम्पॉर्टंट आहेच आहे. आय एम करंट अफेअर्स का टीचर, तरी मी तुम्हाला सांगतोय की मॅगझिन वाचणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज मॅगझिनने तुम्हाला कंपॅरिझन मिळतं गोष्टींचं. पण मॅगझिन इज नॉट अ रिप्लेसमेंट ऑफ अ न्यूजपेपर. बिकॉज मी खूप जणांना हे सांगताना पाहिलं आहे की जर तुम्ही मॅगझिन फॉलो करत असाल तर न्यूजपेपर रीड करायची गरज नाही आहे. ओके, पण हे चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्हाला न्यूजपेपर रीड करायचं समजणार नाही, न्यूजपेपरचं महत्त्व कळणार नाही, तोपर्यंत तुमची लाँग टर्म मेमरी डेव्हलपच नाही होणार. आणि जोपर्यंत तुमची लाँग टर्म मेमरी डेव्हलप नाही होणार तोपर्यंत तुम्हाला एखाद्याचा कॉन्टेक्स्ट नाही कळणार, तोपर्यंत तुम्हाला जे तुम्ही मॅगझिनमध्ये वाचतात ते पण नाही कळणार. सो त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही न्यूजपेपर रीड करताय तर तो न्यूजपेपर वाचायचा कसा हे खूप कमी लोकांना माहिती आहे. सो हा तर प्रॉब्लेम एक तर सगळ्यांना माहिती आहे की न्यूजपेपर रीड करायचा असतो, इवन दो आय एम फॉलोईंग द मॅगझिन, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मग मुळात पुढचा प्रश्न येतो की सर न्यूजपेपर रीड करायचा तर नेमकं करायचा कसा, त्याच्यामध्ये कशावर फोकस द्यायचा. बरं, तुम्ही खूप वेळा बोलताय लेक्चरमध्ये हेडिंग सब हेडिंग वाचायला पाहिजे. मी टॉपर्सकडनं पण ऐकलं आहे की सिलेक्टिव्ह न्यूजपेपर वाचायला पाहिजे. त्यानंतर मी टॉपर्सकडनं हे पण ऐकलं की मी एक 40-45 मिनिटामध्ये न्यूजपेपर रीड करायचो, मॅक्झिमम 1 आवर्समध्ये मी न्यूजपेपर रीड करायचो. मग हे कसं शक्य आहे? बिकॉज आम्ही आता न्यूजपेपर रीड करायला घेतला तर आम्हाला आता न्यूजपेपर रीड करायला 2-2.5 तास लागतात. आता याला खूप घटक कारणीभूत आहेत. सो ते घटक कारणीभूत असणारे आपण आज डिस्कस करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, न्यूजपेपर रीडिंगचे फायदे काय ती पण गोष्ट आपण पाहणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आजचा जो न्यूजपेपर आहे द हिंदू, स्टील सगळेजण बोलतात की इंडियन एक्सप्रेस भारी आहे, द हिंदू थोडा कमी आहे. पण पर्सनली माझं ऑब्झर्वेशन असं आहे की इवन दो द हिंदू थोडा लेफ्टिस्ट ट्रेंडकडे आहे, की त्यांचे ओपिनियन्स थोडे लेफ्टिस्ट ट्रेंडकडे असतात. पण तरी पण UPSCचा जो ट्रेंड आहे, प्रिलिम्समध्ये जे फॉलो करतात किंवा मेन्समधनं जे क्वेश्चन येतात, ओके, जे आत्ता मेन्समध्ये करंट अफेअर्समधनं प्रश्न येईल त्याचा तुम्हाला रेफरन्स डायरेक्ट तुम्हाला द हिंदूमध्ये सापडेल. सो स्टील द हिंदू इज मच मोर बेटर. आणि द हिंदूची लँग्वेज एकदा जर तुम्ही आत्मसात केली, स्टार्टिंगला तुम्हाला थोडी ती हार्ड वाटते, पण एकदा जर ती लँग्वेज आत्मसात केली तर ती लँग्वेज तुम्हाला तुमच्या रायटिंगमध्ये खूप जास्त फायदा देते. सो त्यासाठी द हिंदूचं मी आज तुम्हाला एक्झॅक्ट दाखवणार आहे की नेमकं न्यूजपेपर द हिंदू रीड कसं करायचं आहे. ओके, सो पहिली गोष्ट, हा जो UPSCने जो ट्रेंड बदललेला आहे, म्हणजे आधी काय व्हायचं की मॅगझिन वाचलं तर करंट अफेअरचा प्रश्न जमायचा, पण आता तसं होत नाही आहे. बिकॉज UPSC काय करत आहे, टेक्स्टमधनं डायरेक्ट, म्हणजे एखादं हेडिंग आहे, सो हेडिंगमधनं काहीतरी उचलणार, सब हेडिंगमधनं काहीतरी उचलणार आणि त्याचं स्टेटमेंट फॉर्म करणार. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की गव्हर्नमेंटचे हे हेडिंग सब हेडिंग्स जे न्यूजपेपरमध्ये येतात ते कुठून येतात नेमकं द हिंदूच्या, तर ते गव्हर्नमेंटची PIBची वेबसाईट आहे तिकडनं हे कॉपी पेस्ट होतं. सो मग याचा अर्थ PIB डेली वाचणं म्हणजे गरजेचं आहे का, तर अजिबात नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो की PIBवर डेली एवढ्या न्यूज येतात, त्यांचं सेग्रिगेशन करणं अशक्य आहे. बिकॉज त्यातल्या इम्पॉर्टंट न्यूज ऑलरेडी दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये येत असतात. सो ही पण गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे की नेमकं न्यूजपेपर रीड करण्याचं लॉजिक काय. ओके, सो आता काय काय फायदे आहेत न्यूजपेपर रीड करण्याचे, जो UPSCने जो ट्रेंड सेट चेंज केला आहे त्या ट्रेंडसाठी. बिकॉज हा चेंजिंग ट्रेंडसाठी आपल्याला न्यूजपेपर पहिली गोष्ट खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट न्यूजपेपर रीडिंग, ट्रस्ट मी, आय एम द फॅकल्टी ऑफ करंट अफेअर्स, तरी मी ठणकावून सांगतोय, विदाऊट रीडिंग ऑफ न्यूजपेपर प्रिलिम्स काढणं आता दिवसेंदिवस डिफिकल्ट होत चाललं आहे. जे आधी विदाऊट रीडिंग न्यूजपेपर फक्त मॅगझिनवर रिलाय राहून एखाद्या तुम्ही शेवट प्रिलिम्ससाठी एखादं काहीतरी वाचून शक्य होतं, पण आता ते शक्य नाही राहिलं आहे. यू हॅव टू फोकस ऑन की बाबा न्यूजपेपरमध्ये काय येतं आहे. सो पहिली गोष्ट, हा जो चेंजिंग ट्रेंड आहे UPSCचा, जो थोडा हॅप हॅझार्ड आहे, त्यासाठी डेली न्यूजपेपर रीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड गोष्ट, खूप जणांना रिटेन्शन इश्यू येतो. म्हणजे काय की करंट अफेअर्सचं मॅगझिन वाचले पण लाँग टर्म लक्षात राहत नाही. कसं लक्षात राहणार, बिकॉज तुम्ही मॅगझिनमधनं ती न्यूज एकदा वाचता आणि त्यानंतर परत तुम्ही रिव्हिजन करताना 15 दिवसाचा गॅप पडतो.
पण हेच उदाहरण घ्या इराण आणि आता जे इस्रायलचं युद्ध चालू आहे ज्याच्यामध्ये USA ने पण इन्व्हॉल्वमेंट घेतली आहे. आता त्या ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की आज काहीतरी न्यूज येत आहे, आज येतं आहे की ह्या न्यूक्लिअर साईटवर हमला झाला आहे, उद्या परत येत आहे की ह्या न्यूक्लिअर साईटवर इराणने हमला केला, तिथं तर इराणने तिथं न्यूक्लिअर आर्सेनल त्यांचे ठेवलंच नव्हतं. पुढच्या दिवशी परत त्याच्यावर काहीतरी येतं. सो साईटचे नावं दररोज मला 5-6 वेळा तरी माझ्या डोळ्याखालनं जातात. आणि हेच एक दिवस नाही होते, एक दिवस होतंय, दुसऱ्या दिवशी होतंय, तिसऱ्या दिवशी होतंय, वीकमध्ये चालतं पूर्ण. सो काय होतं, विथ टाईम माझी रिटेन्शन कॅपॅसिटी वाढते आणि ती नॅचरली वाढते. आणि याचा फायदा कसा होतो, जेव्हा मी UPSCच्या प्रिलिम्स देताना एक्झाम हॉलमध्ये जातो तर ऑलरेडी मी थोडा टेन्स असतो, त्याच्यामुळे माझं ब्रेन एक्झॅक्ट मला माहिती सांगत नाही. आता जर हे लॉंग टर्म रिटेन्शनमध्ये असेल, मेमरीमध्ये असेल, तर इट इज व्हेरी इझी की मला तिथं ऐनवेळेस ते आठवतं. सो दॅट्स वाय रिटेन्शनसाठी तुम्हाला पहिली गोष्ट न्यूजपेपर वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड, व्हॅल्यू ॲडिशन टू युअर मेन्स नोट्स. आता हा एक ट्रेंड सेट झाला आहे विच इज अ व्हेरी गुड की मेन्सच्या नोट्स सगळ्यांच्या रेडीमेड आहेत. सो GS 4च्या रेडीमेड नोट्स आहे, GS 3च्या रेडीमेड नोट्स आहे. ते आमच्या टायमाने नव्हतं. आमच्या टायमाने आम्हालाच नोट्स काढावं लागायच्या, आम्हालाच रिसर्च करावं लागायचं. पण दिस इज ऑल टुगेदर राईट नाव रेडीमेड नोट्स आणि त्या सगळ्याच क्लासेसच्या नोट्स चांगल्या आहेत. ओके, सो मग आता ह्या नोट्स चांगल्या आहेत, मग सगळेजण सेम लिहिणार आहेत बिकॉज सगळ्यांचं हे पण लिहिण्याचा नजरिया पण सेम असणार आहे. मग तुम्हाला थोडं वेगळं व्हायचं असेल, व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल तुमच्या मेन्सच्या नोट्समध्ये, कुठनं करणार? न्यूजपेपर म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनसाठी परत क्लासेसवर डिपेंड राहणं मी हे इलॉजिकल समजतो. व्हॅल्यू ॲडिशन हे तुमच्या अँगलमधनं व्हायला पाहिजे. बिकॉज क्लासेसवाल्याला एखादी न्यूज जी इम्पॉर्टंट वाटते किंवा एखादी न्यूज जी क्लासेसवाल्यांना इम्पॉर्टंट वाटत नाही ती तुम्हाला तुमच्या एसेच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी इम्पॉर्टंट वाटेल. सो त्यासाठी पण ह्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी न्यूजपेपर खूप महत्त्वाचं आहे. पुढचं आहे युनिक एक्झाम्पल, की आता इथिक्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे आहेत किंवा केस स्टडीज द्यायच्या आहेत. केस स्टडीमध्ये काहीतरी एक्झाम्पल पुटअप करायचं आहे, GS 2मध्ये एक्झाम्पल पुटअप करायचं आहे. आता एक्झाम्पल लॉंग टर्ममध्ये मेमरीमध्ये पण राहिलं पाहिजे बिकॉज आपल्याला पॉईंट जनरेशन होतात. पण पॉईंट जनरेशन नंतर आपला मुळात प्रॉब्लेम काय होतो, मुळात प्रॉब्लेम पॉईंट जनरेशन नंतर येतो की एक्झाम्पल द्यायचं आहे. बिकॉज सगळ्यांनी सांगितलं आहे, टॉपर पण बोलतात की तुम्ही एक पॉईंट लिहिल्यानंतर त्याच्यावर मेन्समध्ये जेव्हा तुम्ही पॉईंट लिहिता तर पॉईंट नंतर पुढे एक्झाम्पल द्यायला पाहिजे. तर एक्झाम्पल कुठून येईल? न्यूजपेपरमधून येईल. आणि न्यूजपेपर जर तुम्ही रेग्युलर रीड करत असाल तर तो न्यूजपेपरमध्ये काय होईल, एक्झाम्पल्स तुमच्या तोंडावर असतील, म्हणजे तुम्हाला त्याच्यात रट्टा मारायची गरज नाही पडणार. सेकंड, सगळ्यात इम्पॉर्टंट विच इज व्हेरी अंडर एस्टिमेट इन टर्म्स ऑफ रिडिंग न्यूजपेपर, लँग्वेज इम्प्रूव्हमेंट. तुमची लँग्वेज सुधारते कशी? तुमची लँग्वेज सुधारते जास्त ती लँग्वेज वाचून किंवा ती लँग्वेज राईट करून. आता आपण डेली तर इंग्लिश तर लिहित नाही, ठीक आहे, तुम्ही आन्सर रायटिंग करता पण आन्सर रायटिंगमध्ये काही पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये लिहितात. ओके, डेली एसे तर लिहित नाही तुम्ही की ज्याच्यामुळे तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह होईल. सो मग रीड करायला पाहिजे. सो रीड करण्यासाठी कुठनं रीड कराल? न्यूजपेपर इज द बेस्ट सोर्स. सो तुम्हाला त्यातनं काही कीवर्ड्स मिळतात, आणखीन काही गोष्टी मिळतात की जे तुम्ही डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये वापरू शकता, मेन्समध्ये वापरू शकता. सो हे कीवर्डसाठी किंवा तुमचं हे इम्प्रूव्ह लँग्वेजसाठी न्यूजपेपर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता इम्प्रूव्ह लँग्वेजमध्ये आणखीन एक प्रश्न आहे, कॉम्प्रेन्शन. आता ज्यांना सिसॅटचा कॉम्प्रेन्शनमध्ये प्रॉब्लेम येतो आहे तर ते कॉम्प्रेन्शन तुम्ही कोणत्याही क्लासेसचं सॉल्व्ह करण्यापेक्षा द हिंदूमधनं जे एडिटोरियल आहे ते वाचून त्याच्यावर ॲनालिसिस करून ते विथ टाईम रिटेन्शन वाढतं. ओके, आता मी तुम्हाला हे पण सांगेल की एक देर इज अ मिथ की एडिटोरियल आणि ओपिनियन, सगळ्यांना असं वाटतं की सगळे ओपिनियन बेस्ड जे आर्टिकल्स आहेत ते वाचायला पाहिजे. बट इट इज नॉट अबाउट ओपिनियन्स, इट इज अबाउट द तुमचं एडिटोरियल्स. आणि एडिटोरियल सरासरी 2 असतात, त्या 2 एडिटोरियल आपल्याला फोकस करायला पाहिजे. पण हे खूप कमी जणांना माहिती आहे की ओपिनियन्समध्ये काय वाचायचं आणि एडिटोरियलमध्ये काय वाचायचं. सो ते पण आपण आज डिस्कस करू. सो आपला वेळ न हे करता वेस्ट करता आता आपण आपल्या पुढच्या याच्यावर जाऊ की जो आजचा न्यूजपेपर घेऊन मी हे करतोय. आता न्यूजपेपरमध्ये आणखीन एक माझं हे की खूप जणांचं असं असतं की दे रिलाइड ऑन दी टेलिग्राम चॅनल. ओके, काही जण सॉफ्ट कॉपीमध्ये वाचतात आणि काही जण हार्ड कॉपीमध्ये वाचतात. आणि मोस्ट ऑफ दी जण मी पाहिलेत की ते रिलायड ऑन टेलिग्राम चॅनल की त्याच्यावर न्यूजपेपर पडेल. बरं, तो न्यूजपेपर पडतो कधी 10 वाजता, कधी 11 वाजता, कधी तो चॅनलच गायब होऊन जातो बिकॉज त्याच्यावर कॉपीराईट येतो, मग दुसरा चॅनल बनतो, परत शोधण्यात जातं. मी म्हणतोय की एवढं का करायचं आहे की जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त हे देणार आहे की फळ देणार आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षाला 1000 रुपये घालू शकत नाही का? बरं, एका जणाने नका घालू ना, तुम्ही 5 जणांचा ग्रुप मिळवा, 5 जणांचा ग्रुप तयार करा आणि 200-200 रुपये घाला आणि वर्षभराचं सबस्क्रिप्शन घ्या ना. मला हे एक लॉजिक कळत नाही मुलांचं की टेलिग्राम चॅनलवर डिपेंड राहतात. सो न्यूजपेपरचं स्वतःचं सबस्क्रिप्शन असणं कधी पण चांगलं बिकॉज सकाळी फर्स्ट काम तुम्ही जे करायला पाहिजे लायब्ररीमध्ये आल्यावर ते न्यूजपेपर रीडिंग. ओके, सो आजचा हा न्यूजपेपर आहे. आता द हिंदूचं हे इंटरनॅशनल त्यांचं ॲडिशन आहे
बिकॉज द हिंदूचे वेगवेगळे एडिशन असतात. UPSCसाठी इंटरनॅशनल एडिशन जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, बिकॉज काय याच्यामध्ये स्टेटमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या सगळ्या स्टेटमध्ये त्या पण दिलेल्या असतात. इंटरनॅशनल न्यूजला पण खूप जास्त महत्त्व दिलेलं असतं आणि एडिटोरियल तर सगळ्यांचे सेमच असतात. ओके, आता बघा, पहिली गोष्ट हे जे बॉक्सेस आहेत, आता इथपासून आपण सुरुवात करू की हे जे बॉक्सेस आहेत ते वाचायला पाहिजे का, याच्यावर एकदा नजर टाकायची. हे किती 10-20 सेकंदाचं काम आहे. पहिली न्यूज काय, डोवल बिगिन्स चायना व्हिजिट, राजनाथ टू अराईव्ह लेटर. ओके, आता पहिलं आपण काय करतोय मी तुम्हाला सांगतो. आता आपण न्यूजपेपर घेतलाय आणि त्या न्यूजपेपरमधनं मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे की न्यूजपेपर रीडिंग कसं करायचं. सो आता पहिलं काय, न्यूज काय, डोवल बिगिन्स चायना व्हिजिट, राजनाथ टू अराईव्ह लेटर. म्हणजे काय, आता आपले अजित डोवल विच इज अ नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, ते कुठे जात आहेत, ते व्हिजिट करतायत चायनाला. जस्ट इमॅजिन करा. त्याच्यानंतर कोण जाणार आहे, राजनाथ सिंग, म्हणजे आपले डिफेन्स मिनिस्टर आहे. हे जो आपला इश्यू चालू होता बॉर्डर इश्यू, त्याच्यानंतर फर्स्ट टाइम अशी गोष्ट घडते. आणि कशासाठी जात आहेत ते, SCO समिट. म्हणजे मला इथंच हा बॉक्स वाचूनच कळालं आहे की अच्छा, म्हणजे SCO मीट ह्या वर्षी होतीये आणि ती चायनामध्ये होतीये. सपोज टू बी एखादं प्रिलिम्समध्ये स्टेटमेंट आलं तर आता माझ्या लॉंग टर्म डोक्यात राहणार आहे, बिकॉज आज कोण गेलंय, NSA अजित डोवल गेलेत, उद्या राजनाथ सिंग जाईल, परत त्यांची न्यूज येईल, परवा जेव्हा SCO समिट चालू होईल तेव्हा परत न्यूज येतील, SCO समिटमध्ये काय झालंय त्याच्यावर परत न्यूज येतील. आर यू अंडरस्टँडिंग. आणि दरवेळेस तुम्हाला कळेल की SCOची समिट चायनामध्ये ह्या सिटीमध्ये झाली, इथे झाली, असं झालं तसं झालं. काय होणार आहे की जे क्वेश्चन येत आहेत की डायरेक्ट येतं की ह्यावेळेची SCO समिट ह्या सिटीमध्ये झाली आहे, आपल्याला आठवतच नाही ऐनवेळेस, बिकॉज का आपण फक्त मॅगझिनमधनं एकदा दोनदा वाचलेलं असतं. सो हे लॉंग टर्म रिटेन्शनसाठी परत मी सांगतो आणि ठणकावून सांगतोय मी, लॉंग टर्म रिटेन्शनसाठी तुम्हाला हे न्यूजपेपरमधनं हे रीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथनं आपल्याला कळालं, सो ही न्यूज आपल्याला वाचायला पाहिजे. सेकंड आहे, ॲग्रिकल्चर डेअरी इम्पेड इंडिया US ट्रेड डील. ओके, म्हणजे आपल्याला कळतं की इंडिया US मध्ये ट्रेड डील काहीतरी होणार होती, पण बिकॉज ऑफ ॲग्रिकल्चर आणि डेअरीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ॲग्रिकल्चर आणि डेअरीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो आता कुठेतरी हा तुम्ही मेन्समध्ये पॉईंट यूज करू शकता का, जेव्हा US इंडिया ट्रेडमध्ये आलं किंवा ट्रेड रिलेटेड काहीतरी आलं तर आपण म्हणू शकतो की ॲग्रिकल्चर आणि डेअरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करत नाही काही कंट्रीसोबत. पॉईंट झाला तयार. येस, लिहायचं आहे कुठे आहे. आता मी तुम्हाला हे पण सांगेल की ह्याच्या नोट्स काढायच्या की गरज आहे की नाही. ओके, आपण आधी एकदा 1-2 पेजेस घेऊ, ते न्यूजपेपर रिडिंग करून घेऊ, मी तुम्हाला ते सांगेल आणि मग तुम्हाला सांगेल की यातल्या नोट्स कशा काढायच्यात. ओके, आता हे झालंय. आता त्यानंतर इराण लॉन्चेस, आता हे झालं फर्स्ट, प्राइजेस ऑफ मोदी, थरूर हॅज एक्सपोज राहुल सेज BJP, काय करायची गरज नाही आहे. इस्रायल ऑर ग्रोज विथ US सपोर्ट. ओके, डाटा पॉईंट आहे, एवढं काय त्याच्यात दिलेलं नाही, ठीक आहे. इंग्लंड चेसेस 371, क्रिकेट फॅन असेल तर वाचू शकता, अदरवाईज यू कॅन स्किप इट. ओके, सो हे झालं. यातनं आपल्याला हे 2 न्यूज कळाले की ह्या 2 न्यूज आता त्याच्यात एक पेज 12वर आहे, एक पेज 4वर आहे. आता यायचं हेडिंग. आता याच्यात 2-3 गोष्टी असतात की हे खूप मुलांचं मिसनोमर आहे. काय असतात, एक असते हेडिंग, ही जी मोठी असते त्याला बोलतात हेडिंग. त्याच्यानंतर जी असते ही असते छोटी दिसते तुम्हाला, दॅट इज अ सब हेडिंग. आणि ह्यानंतर असतात हे बॉक्स. ह्या 3 गोष्टी काय असतात माहिती तुम्हाला, दिस इज द क्रक्स ऑफ दी न्यूजपेपर. सो या 3 गोष्टी क्रक्स ऑफ दी न्यूजपेपर आहे. सो आता पहिली हेडिंग काय, इराण लॉन्चेस मिसाईल ॲट US बेसेस इन कतार इराक. अच्छा, म्हणजे मला परत कळेल की US बेसेसवर केलं. सो मॅपिंगमध्ये प्रश्न येऊ शकतो. सो मी जस्ट US बेसेस पाहणार कुठे कुठे आहेत, कुठे कुठे. आता कुठे सांगितलंय, इन कतार, म्हणजे आपल्याला कळालं की कतारमध्ये USचा बेस आहे. डन. ओके, आता मग कुठं ब्रेनस्टॉर्मिंग करायचं की अच्छा कतार म्हणजे कुठं आलं, कतार आलं पर्शियन गल्फमध्ये. अच्छा, पर्शियन गल्फ मी लगेच मॅपमध्ये एकदा बाजूला लिहून घेईल आणि माझा एकदा न्यूजपेपर रीड झाला की एकदा त्याला मी ॲटलसमध्ये पाहून घेईल. ओके, बिकॉज तिथं माझं रिटेन्शन वाढेल की पर्शियन गल्फच्या सराउंडिंग कंट्रीज काय आहे, मग तिथे कोणती एखादी स्ट्रेट आहे का, त्या स्ट्रेटचं नाव काय आहे. सो हे मला कळेल. ओके, हे झालं प्रिलिमसाठी. आता इराण लॉन्चेस मिसाईल ॲट US बेसेस इन कतार. ओके, इराक. खाली काय दिलं, हे झाली हेडिंग वाचून मला कळतं की इम्पॉर्टंट आहे. नाव आय विल फोकस ऑन सब हेडिंग, की मला हे वाचायची गरज नाही पडली पाहिजे. सो आय विल फर्स्ट फोकस ऑन सब हेडिंग, विल नेव्हर लिव्ह व्हायोलेशन ऑफ टेरिटोरियल इंटिग्रिटी. आता हा झाला कीवर्ड की जिथं तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी टेरिटोरियलबद्दल वापरायचं आहे आणि किंवा कॉन्फ्लिक्ट होत आहेत, तर तुम्ही म्हणू शकता की एखाद्या कंट्रीची टेरिटोरियल इंटिग्रिटी हॅम्पर होते. म्हणजे इंडिया पाकिस्तान टेररिस्ट अटॅक झाला का, बिकॉज त्या केसमध्ये इंडियाची टेरिटोरियल इंटिग्रिटी हॅम्पर झाली होती. सो झाला कीवर्ड. आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी इज अ व्हेरी गुड कीवर्ड की जो तुम्ही वापरू शकता. कुठनं मिळाला, न्यूजपेपरमधनं मिळाला. अनअन्सर्ड सेज इराण आफ्टर टार्गेटिंग द लार्जेस्ट US बेस इन वेस्ट एशिया, कतार टेम्पररी सस्पेंड एअरस्पेस आफ्टर US इशू ॲडव्हायझरी फॉर सिटीझन. म्हणजे इस्केलेशन झालंय, बिकॉज का एअर स्पेसेस पण बंद करावं लागलेत. ठीक आहे, मला हे कळालं. नाव आय विल कम टू द बॉक्स. आणखीन मी इकडे
पाहिलंच नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय की हाऊ टू रीड एक हेडिंग, सब हेडिंग, आय विल कम टू द बॉक्स. बॉक्समध्ये काय दिलंय, डबलिंग डाऊन. काय दिलंय, इराणियन आर्म फोर्सेस सेड दॅट द अटॅक केम इन रिस्पॉन्स टू द ब्लॅटंट मिलिटरी ॲग्रेशन बाय द क्रिमिनल रिजिम ऑफ द युनायटेड स्टेट्स. आता इथं 2-3 वर्ड मिळाले आपल्याला. ब्लॅटंट, ब्लॅटंटचा वर्ड काय होतो की एकदम अनावधा, म्हणजे एकदम असं डायरेक्ट, की खूप ब्लॅटंट बोलला म्हणजे डायरेक्ट बोला, त्या अर्थाने ब्लॅटंट मिलिटरी ॲग्रेशन. ओके, सो तुम्ही कुठं वापरू शकता, जेव्हा पाकिस्तान किंवा इंडियाचं काहीतरी आलं किंवा चायना अपलोड करतं, सो तुम्ही वापरू शकता इट्स इज अ ब्लॅटंट मिलिटरी ॲग्रेशन. सो तुमचं जे लँग्वेज सुधारायचे स्किल्स आहेत ना, ते लँग्वेज सुधारायचे स्किल्स येतात न्यूजपेपरमधनं. हे कधीच तुमचे स्किल्स आन्सर रायटिंग करून करून विथ टाईम इम्प्रूव्ह होत नाही, बिकॉज तुम्ही तेच वाचताय. जोपर्यंत तुमच्याकडे नवीन शब्द येणार नाही, तोपर्यंत तुमचा शब्दसंग्रह वाढणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स येणार नाही. ओके, सो हे झालं. आता याच्यामध्ये मला कळलं कतार्स अल उदीद एअरबेस. ओके, सो कतार्स अल उदीद एअरबेस म्हणजे मला कळलं कतारमध्ये. ओके, houses about 10,000 American soldiers and also serves as the headquarter of the US Central Command. म्हणजे मला काय कळलंय की यूएसची सेंट्रल कमांड आहे, म्हणजे थोडक्यात काय कतारमध्ये यूएसची सेंट्रल कमांड आहे. जसं इंडियन आर्मीच्या वेगवेगळ्या कमांड आहे, सदर्न कमांड, नदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड. आणि सदर्न कमांडचं हेडक्वार्टर पुणे, सगळ्यांना माहीत असेल. जस्ट इमॅजिन करा की यूएसएचे ऑल ओव्हर दी वर्ल्ड कमांड सेंटर आहेत आणि सेंट्रल कमांड सेंटर आहे. 10,000 सोल्जर्स आहेत तिथे कतारमध्ये. सो याच्यावरनं तुम्हाला यूएसएची मिलिटरी पॉवरची माहीत कळते की काय आहे यूएसए मिलिटरी पॉवरमध्ये. आता हे लॉजिक तुम्हाला कोण सांगेल, हे लॉजिक तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागतं की ज्याने तुमचं विथ टाईम नॉलेज बेस वाढतो. सो नॉलेज बेस वाढतो कसा, नॉलेज बेस वाढायचं उत्तम हे न्यूजपेपर. जोपर्यंत तुम्ही न्यूजपेपर रीड करणार नाही, तुमचा नॉलेज बेस वाढणारच नाही. ओके, सो कळालं इथनं आपल्याला की 1-2 फॅक्ट्स मिळाले. आता याच्यावरनं मला कळालं की ही तर न्यूज आहे ना मेनसाठी काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. प्रिलिम्समधनं मला जे घ्यायचं ते घेतलं होतं. ओके, आता मला जर मॅक्स वाचायचं तर मी हा पहिला पॅसेज वाचून बघेल याच्यातनं काय आहे. सो पहिला पॅसेज वाचेल मी. इराण लॉन्च मिसाईल अटॅक्स ॲट द अल उदीद एअरबेस इन कतार, द लार्जेस्ट अमेरिकन बेस इन द वेस्ट एशिया, ऑन मंडे इव्हिनिंग इन रिटेलिएशन फॉर द US स्ट्राईक्स ॲट द इस्लामिक रिपब्लिक्स न्यूक्लिअर फॅसिलिटीज ऑन संडे. म्हणजे हीच माहिती परत इथं दिली आहे. आता पुढचं वाक्याचं वाचायची गरज आहे का, मला कळालं की काय न्यूजमध्ये एवढं नाही आहे. हेडिंग सब हेडिंग वाचून मला काय चालू आहे नेमकं मला कळालं आहे. सो 2 मिनटं ब्रेनस्टॉर्म करायचं. याच्या मेन्समध्ये काही प्रश्न येऊ शकतो का, आला तरी इंडिया आणि वेस्ट एशियावर प्रश्न आहे, बिकॉज असा डायरेक्ट कुठं पॉईंटच नाही आहे. ओके, आणि नेबरहुड रिलेशनमध्ये पण येत नाही आहे, GS2मध्ये आपण जे IR मध्ये बघतोय. सो प्रश्न आला तर वेस्ट एशियावर प्रश्न येईल. सो आपल्याला त्याच्यानुसार मिळेल. आता वेस्ट एशियाच्या नोट्स तुम्हाला कुठे मिळेल, प्रिपेअर करायचे आहेत, नाही प्रिपेअर करायचे, मॅगझिनमधनं मिळणार आहे की वेस्ट एशियाचा इम्पॅक्ट काय होतो, त्याचे रिझन्स काय आहेत, त्याच्यावर सोल्युशन्स काय आहेत, इंडिया काय करू शकतो, हे सगळं तुम्हाला मॅगझिनमध्ये मिळणार आहे. सो याचा अर्थ काय की तुमचा न्यूजपेपर मॅगझिन्सला सप्लिमेंट करतो. आणि तो कसा सप्लिमेंट करतो, प्युअर एक बेस सप्लिमेंट करतो की जेव्हा तुम्ही मॅगझिन वाचाल तुम्हाला बॅकग्राऊंड माहीत असेल. सो त्यासाठी तुम्हाला कळालं असेल की हे न्यूजपेपरच्या हेडिंग्स काय असतं, सब हेडिंग्स काय असतं आणि हे वाचायचं काय. ओके, आता सेकंड न्यूज बघा. काय न्यूज दिलं, इनक्युबमेंट पार्टीज रिटेन 4 बायपोल सीट्स, लेफ्ट लॉसेस आउट ऑफ काँग्रेस इन केरला. सो लेफ्टचं काय झालं, लॉसेस झाले आउट टू काँग्रेस इन केरला. ठीक आहे, आपल्याला कळालं की काहीतरी बायपोल झालेत, केरळमध्ये झालेत, आणखीन कुठेतरी झालेत. सो पहिले तर हे बघायचं, पण ही न्यूज काय वाचायची गरज नाही आहे, विषय संपला. सो झालं. आता खालीची न्यूज बघा. बॉम्ब अटॅक इन कालीगंज किल्स 9-year-old गर्ल. एवढी इम्पॉर्टंट आहे नाही. ओके, आता फक्त माहीत पाहिजे कालीगंज कुठं आहे. तर इथे मला लगेच खाली दिसत आहे, तर तुम्ही इथं जर थोडं झूम करून पाहिलं की शिव सहाय सिंग कोलकाता हा रिपोर्टर जो असतो त्याचं रिपोर्टरचं नाव असतं आहे. सो मला याच्यावरनं काय कळालं की हे कालीगंज कुठं आहे, कोलकातामध्ये. सो लोकेशनचं पण नॉलेज होतं आपल्याला विथ टाईम. आणि एखादा जर समजा चुकून उकून जर हे हिस्टोरिकल लोकेशन असलं काही असलं तर आपल्याला कळतं की हे नेमकं वाचायचं कसं आहे. ओके, डन. आता इकडे आलो, ह्या छोट्या न्यूज वाचायच्या आहेत का. आता बघा इथं परत काय दिलंय, इंडियाज ऑपरेशन सिंदूर इन्स्टिल फिअर इन द टेररिस्ट. आता हे थोडं कसं झालं, पॉलिटिकल स्टेटमेंट झालं. आता हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे तर मी रीड करणार आहे का, अजिबात नाही रीड करणार, मी सोडून देईल त्याला. लालू प्रसाद सेट टू बी रिइलेक्टेड RJD प्रेसिडेंट. अगेन नो नीड टू रीड इट. ओके, प्रायव्हेट सेक्टर इन इंडिया इज स्टील डेव्हलपिंग. ओके, म्हणजे ह्याच्यात काहीतरी वाचायचं आहे. चला पुढे बघू, जेव्हा न्यूज येईल पेज नंबर 6 वर तेव्हा आपल्याला बघायचं आहे. ओके, आता परत पहा सेकंड. ब्रिंग बॅक वुमन डिपोर्टेड टू पाकिस्तान इन द वेक ऑफ पहलगाम अटॅक.
हायकोर्ट. म्हणजे काय किस्सा होता, आता हेडिंगवरनं तर मला एवढं कळालं नाही आहे, पण हायकोर्टचं काहीतरी आणि वुमन ब्रिंग बॅक घेऊन यायचं आहे, म्हणजे काहीतरी असणार आहे, पण मला हेडिंगवरनं काहीच नाही कळालं. सो मी काय करेल, मी आता इथं सब हेडिंग पण नाही दिली, बॉक्स पण नाही दिला आहे, सो मी एकदा वाचून बघेल की काय नेमकं किस्सा आहे. सो काय किस्सा आहे, द हायकोर्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड लडाख हॅज ऑर्डर्ड द युनियन होम सेक्रेटरी टू सीक द रिटर्न ऑफ 63-year-old वुमन टू इंडिया हू हॅज डिपोर्टेड टू पाकिस्तान. आणि अच्छा, मग इथे मला हे थोडं वाचून मला कळालं, थोडं मी हे जे हायलाईट पण केलं हे वाचून मला काय कळालं की काय झालं होतं की तुम्हाला माहिती पहलगाम अटॅक झालं, जे पाकिस्तानी नॅशनलिस्ट होते त्यांना आपण हाकून दिलं होतं. आता जम्मू काश्मीरमध्ये ही जी महिला होती 63-year-old, त्यांचं लग्न झालं होतं एक भारतीय जो जम्मू काश्मीरमधला माणूस आहे त्याच्यासोबत, भारतीय सिटीजन आहे त्याच्यासोबत. आता लग्न झालं, त्यांना मुली पण आहेत, मोठ्या मुली आहेत, बिकॉज शी इज 63-year-old, आणि तिला डिपोर्ट केलं. बिकॉज का तिने खूप वेळा ट्राय केलं होतं इंडियाची सिटिझनशिप मिळवायची, पण 1967 पासून तिला सिटिझनशिपच नाही मिळाली. आणि मग सिटिझनशिप नाही मिळाली म्हणून मग काय झालं, म्हणून मग तिला डिपोर्ट करावं लागलं. आता ती 2 महिन्यापासून लाहोरच्या हॉटेलमध्ये राहते, बिकॉज पाकिस्तानसोबत तिचं काहीच कनेक्शन नाही आहे. सो थोडक्यात काय की याला बोलतात गव्हर्नन्स फेल्युअर, की तुम्ही एखादी गोष्ट करताना तुम्ही त्याचा आहे ना ह्युमन अँगलने विचार नाही करत आहे. इथिक्सला उदाहरण काम येऊ शकतं, येऊ शकतं. GS2 गव्हर्नन्समध्ये लिहू शकतो, येस लिहू शकतो, डन. सो मिळालं मला. आता ह्यातनं मला हेडिंग्समधनं काही कळालं नाही म्हणून मी आतमध्ये शिरलो आहे. जर हेडिंग्समधनं मला कळालं असतं तर मी आतमध्ये शिरलोच नसतो. सो हे एक झालं. आता पुढची ही न्यूज बघा. ओके, काय आहे, शार्प राईज इन वुमेन माओइस्ट किल्ड इन ऑपरेशन्स इन छत्तीसगड सिन्स 2024. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डायरेक्ट इंटरनल सिक्युरिटीचा टॉपिक आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. लगेच तुम्हाला कळालं पाहिजे की भाई आता इथं आपल्याला वाचायला पाहिजे. सो स्टॉप करा. काय सांगितलंय की वुमन माओइस्टचं राईज झालंय. सो ग्राफ हेडिंग झालं. आता आपल्या बॉक्समध्ये यायचं जिथं आपल्याला डाटा मिळतो. जेंडर शिफ्ट. देअर हॅज बीन अ शार्प इन्क्रीज इन द शेअर ऑफ वुमेन माओइस्ट बीइंग किल्ड इन 2024 अँड 25 compared to the previous years in छत्तीसगड. म्हणजे याचा अर्थ काय की वुमनचं किल व्हायचं प्रमाण वाढतंय विटतंय. म्हणजे वुमनचं किल्ड व्हायचं प्रमाण वाढतंय. आणि तुम्हाला हे माहीत असेल की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इंडियामध्ये ऑलमोस्ट 77% कमी झाला आहे मागच्या डिकेडमध्ये. आणि त्यात जर वुमनचं प्रमाण वाढतं याचा अर्थ काय होत आहे की वुमन फोरफ्रंटवर सोल्जर, फूट सोल्जर म्हणून वापरल्या जात आहेत. आणि वुमन जर फूट सोल्जर म्हणून वापरल्या जात आहेत याचा अर्थ काय की मेन पार्टिसिपेट नाही करत आहे. म्हणून हे वुमनला मुद्दामून घेत आहेत, त्यांना लहानपणीच काहीतरी करत असणार आहेत आणि मग हे काहीतरी होत असणार आहेत. ओके, सो याच्यावरून आपल्याला एवढं कळालं. आता ही न्यूज व्हेरी इम्पॉर्टंट की जी मला पूर्ण वाचायला पाहिजे. सो मी वाचायला गेल की मोर दॅन 1/3 ऑफ ॲलेज माओइस्ट केडर्स killed in since 2024 in operation with the police and other security forces in Chhattisgarh where women data shows there has been a sharp increase in the percentage. आता याच्यामध्ये सांगितलं, आता हे सगळं तुम्ही वाचू शकता. आता याच्यामध्ये सांगितलं एमिड बाय द युनियन होम मिनिस्ट्री टू इंड माओइस्ट बाय मार्च 2026. म्हणजे काय, होम मिनिस्ट्रीचं रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड काय सांगतंय होम मिनिस्ट्री की आम्हाला माओइस्ट संपवायचं आहे, म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम संपवायचं आहे बाय 2026. मिळाला पॉईंट. समजा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमवर प्रश्न आला तर मला माहिती की हा डाटा मी डायरेक्ट वापरू शकतो की 2026 पर्यंत गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे की माओइस्ट संपवायचं, जे एक्स्ट्रीमिझम आहे. कुठून मिळालं? आता याच्यावर परत काहीतरी न्यूज येणार आहे बिकॉज हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. काहीतरी ओपिनियन पण येऊ शकतं, एडिटोरियल पण येऊ शकतं, उद्या येऊ शकतं, परवा येऊ शकतं, तेव्हा तुम्हाला कळेल. सो ही पूर्ण न्यूज वापरली तर तुम्हाला कळेल की काय होत आहे की हे लहान मुलींना घेऊन जात आहेत. ओके, बाल दस्तक त्यांना बोलतात, त्यांना घेऊन जातात, त्यांना लहानपासूनच त्यांना बोलतात की आम्ही जेंडर पॅरिटीसाठी इथं हे करतो, इथं जेंडर हे नाही, त्यांना नाही. आणि त्यांना काय करतात, त्यांच्या हातात गन देत आहेत, ते 14-15 वर्षाचे झाल्यावर, आणि त्यांना फूट सोल्जर म्हणून वापरतात. बिकॉज काय झालं, यांचे फूट सोल्जर कमी झालेत माओइस्टचे. बिकॉज ऑलमोस्ट आता हे शिंक होत चालले सगळे माओइस्ट, पर्टिक्युलर कमी एरिया राहिलेत. त्याच्यामुळे न्यूज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. डायरेक्ट मेन्सला प्रश्न येऊ शकतो की वुमेनचं पार्टिसिपेशन लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझममध्ये वाढतं आहे, रिझन्स काय. लगेच तुम्हाला इथंच रिझन मिळालं बिकॉज हे लहान मुलांना घेऊन जात आहेत, मेन नाही आहेत. झाले 2-3 रिझन, आणखीन 2-3 पॉईंट तुम्ही नॉर्मल लिहू शकता, झालं तुमचं मेनचं आन्सर. म्हणजे जोपर्यंत तुम्ही न्यूजपेपर रीड करत नाही ह्या गोष्टी कळणारच नाही आहे. सो मॅगझिन आर इम्पॉर्टंट, पण न्यूजपेपरला सबस्टिट्यूट नाही आहे. ही गोष्ट जेवढी लवकर तुम्हाला कळेल तेवढं लवकर तुमच्यासाठी बेटर आहे.
ओके, मी स्वतः एक करंट अफेअर्सचा टीचर आहे आणि मी तुम्हाला सांगतोय, मी स्वतः मॅगझिन बनवतोय आणि मी तुम्हाला सांगतोय की न्यूजपेपर ॲटलिस्ट 40 मिनिट्स टू 60 मिनिट्स वाचायलाच पाहिजे. याच्यावरनं तुम्हाला कळेल की इम्पॉर्टन्स काय. आता लँग्वेज पण सुधारते. ओके, नाव हे झालं याचं. आता आपण पुढचं याच्याकडे येऊ की काय. ओके, आता सेकंड आहे स्टेट. आता स्टेटबद्दल तर याच्यात काही वाचण्यासारखं आहे का नाही, एकदा परत हेडिंग बघत चालायचं. व्हिडिओ क्रिटिकल ऑफ पेरियार, अच्छा काही इम्पॉर्टंट नाही. हायकोर्ट डिसमिसेस तामिळनाडू बीजेपी लीडर्स, काय इम्पॉर्टंट नाही. आता इथं दिलं एक छोटी न्यूज आहे. नीट मोरल करप्शन, तामिळनाडू सीएम आफ्टर FIR अगेन्स्ट NTA स्टाफ. सो NTA स्टाफ विरुद्ध FIR गेला होता. ते काय बोलले, इट इज अ मोरल करप्शन. मिळाला वर्ड, कुठे वापरणार, इथिक्समध्ये. मोरल करप्शन हा वर्ड तुम्ही असं ऐकणारच नाही कुठे, नाही ऐकणार आहे तुम्ही. हा वर्ड फक्त तुम्हाला न्यूजपेपरमधनंच आता मिळेल असे वर्ड्स. सो मोरल करप्शन, तुम्ही कोणी कधी मोरली हे करताय म्हणजे काय करतंय की मोरल करप्शन म्हणजे काय की तुम्ही करप्ट होताय, दिसत नाही आहे पण मोरली विच इज नॉट राईट. सो इट इज नोन ॲज अ मोरल करप्शन. डन, बेस्ट कीवर्ड. सो झाला कीवर्ड पण बनला जो मी इथिक्समध्ये यूज करू शकतो. आता हायकोर्ट स्टेज उत्तराखंड सिविक पोल्स एमिड रिझर्वेशन. ठीक आहे, म्हणजे काहीतरी इश्यू चालू आहे, काय वाचायची गरज नाही. पुढचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स हिंदी पॉलिसी इन स्कूल स्पार्क्स MNS प्रोटेस्ट, मराठी रायटर रिटर्न्स अवॉर्ड. हेडिंग म्हणजे आपल्याला कळलं महाराष्ट्र रिलेटेड न्यूज आहे. आता हे मला इंटरव्ह्यूसाठी कुठेतरी चुकून विचारलं तर मला इम्पॉर्टंट आहे. सो इंटरव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट आहे. सो आय विल फोकस ऑन की महाराष्ट्र गव्हर्नमेंट हिंदी पॉलिसी इन स्कूल. म्हणजे आपण 3 लँग्वेज फॉर्म्युला वापरला आहे आणि महाराष्ट्राने त्याला खूप सिरियसली घेतलं आहे की लहानपणापासूनच पहिलीपासून मराठी पण शिकवायची, हिंदी पण शिकवायची, इंग्लिश पण शिकवायची. आपले जे महाराष्ट्रीयन जे मोठे मोठे रायटर आहेत त्यांचं म्हणणं काय, का गरज, 5वीपासून करा. आधी मदर टंग स्ट्रॉंग, कारण तुम्हाला माहिती मदर स्ट्रॉंग असेल तर काय होतं, तुमचं आहे ना रिझनिंग कॅपेबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह कॅपेबिलिटी ब्रेनच्या खूप जास्त वाढतं. सो यांनी अवॉर्ड मागं केले. सो 18 ऑर्गनायझेशन राईट टू द CM अर्जिंग हिम टू रिटेन 2 लँग्वेज पॉलिसी इन द स्टेट. सो जी मराठी आणि इंग्लिशची पॉलिसी तीच ठेवा, 3 लँग्वेज पॉलिसी करायची गरज नाही आहे. सो अगेन तुम्ही कळेल की ह्या न्यूज आपल्या सगळ्या काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. आता बघा पुढची न्यूज आहे. अगेन हेडिंग्स वाचतोय मी, आतमध्ये घुसलो पण नाही, फक्त एकाच रिडिंगला मी आतमध्ये घुसलो आहे. बीज उत्सव हेल्ड अक्रॉस 3 स्टेट्स ट्रेसेस द रोल ऑफ इंडिजिनियस सीड्स इन ॲग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी. म्हणजे काय सांगताय की ॲग्रिकल्चर सस्टेनेबिलिटीसाठी बीज उत्सव केला आहे. म्हणजे थोडक्यात काय की सीड की ज्या सस्टेनेबल आहेत. ओके, आता इथं बघा तुम्ही, बीज उत्सव म्हणजे सीड फेस्टिवल हेल्ड इन द ट्रायबल बेल्ट ॲट द ट्राय जंक्शन ऑफ राजस्थान, मध्य प्रदेश अँड गुजरात. दिस मंथ हायलाइटेड द रोल ऑफ इंडिजिनस सीड इन ॲग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी. म्हणजे वापरू शकता गुड प्रॅक्टिसेसमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये की आपण आपल्या बीज उत्सव साजरा करतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण इंडिजिनियस सीड्स वापरायचा प्रयत्न करतो. कीवर्ड पण मिळाला इंडिजिनियस सीड्स. सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिस लिहायचं आहे, कुठं काय लिहायचं आहे, बेस्ट उदाहरण झालं आहे, युनिक झालं आहे, कोणालाच दुसरं जे नोट्समध्ये वाचणार आहे ते नसणार आहे, बिकॉज हे याच्यामध्ये आलं आहे. आता मी समजा स्वतः न्यूजपेपरमधनं नोट्स काढतोय, मी हे कवर क्लिअर करेल का, कवर नाही करू शकत मी प्रत्येक गोष्ट. काय होईल, मॅगझिन बनेल 300 पेजेसचं, जे कुणीच नाही वाचणार. मी जर 300 पेजेसचं मॅगझिन बनवलं, नो वन विल रीड. सो काय होणार आहे, कुणी मॅगझिनच नाही वाचणार आहे माझं, तर मी का छापू. सो आय विल ट्राय इट की मी कॉम्पॅक्ट करायचा प्रयत्न करेल. सो ही न्यूज माझ्याकडनं सुटून जाणार आहे. म्हणजे मी स्वतः मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये कंटेंट डेव्हलपमेंटचं आधी काम केलं. सो आय नो की हाऊ इट वर्क्स दिल्लीमध्ये, की जे मॅगझिन तुम्ही सगळे वापरतात. सो मॅगझिन खूप भारी. प्रॉब्लेम काय की अशा न्यूज कवर्स होत नाही. कुठून, न्यूजपेपर. ओके, सो FIR लॉज आफ्टर इंडिगो स्टाफर. ओके, काय नाही आहे, म्हणजे तुम्हाला कळलं की ह्या पेजवर इम्पॉर्टंट नाही. अगेन सगळ्या स्टेट्सच्या न्यूज आहेत, त्याच्यात पण तुम्हाला दिसेल की काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, आता ह्या इमेज खूप अंडर एस्टिमेट आहे. त्या इमेज द हिंदूमधल्या, म्हणजे मला कळत नाही की मुलं फोकस का देत नाही. आता इमेजच्या खाली खूप भारी लिहिलेलं असतं, ही इमेज दिलेली असते, दररोज एक काहीतरी वेगवेगळी इमेज असते. ट्रँक्विल मोमेंट, काय भारी वर्ड आहे ट्रँक्विल. ट्रँक्विल म्हणजे अशी युनिक मोमेंट. तुमच्यासोबत काहीतरी घडलं, वापरू शकता डे टू डे लाईफमध्ये. अरे इट इज अ व्हेरी ट्रँक्विल मोमेंट, असं मला भारी वाटलं. मी नेचर पाहायला गेलो होतो आणि इट वॉज अ व्हेरी ट्रँक्विल मोमेंट. लँग्वेज सुधारते बाळांनो. दिस इज व्हेरी अंडर एस्टिमेशन. आय डोंट नो व्हाय न्यूजपेपर इज सो अंडर एस्टिमेट इन होल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, नॉट इन UPSC. ओके, सो आता इथं काय दिलं आहे, फिशरमन रिटर्निंग टू देअर आयलँड्स ॲट द हॅवलॉक ब्रिज अक्रॉस द गोदावरी इन राजवर्धन सिटी नियर काकीनाडा इन आंध्र प्रदेश. म्हणजे काय दिलं आहे, हॅवलॉक ब्रिज
याच्यावरनं कळालं की हॅवलॉक हे लोकेशन कुठे आहे, नियर सिटी काकीनाडा, आंध्र प्रदेश. लोकेशन की जे जॉग्राफीच्या ऑप्शनला पण येतात. डन. काही प्रश्न लोकेशन बेस्ड आला, डन. आता मॅपिंगमध्ये कवर होणार आहे, नाही कवर होणार. मी तुम्हाला लॉजिक सांगितलं आहे, 100 पेजेसमध्ये मॅगझिन बसवायचं आहे मला. सो आय विल ट्राय की जे इम्पॉर्टंट आहे, हे प्रत्येक न्यूज मी नाही टाकू शकत. मी नाही, कोणताच मॅगझिन मला नाही टाकू शकत. काय तो फोटो टाकेल का, काय बरं याच्यात कॉन्टॅक्ट काय देईल द्यायचं, एक स्टेटमेंट देणार आहे का, नाही देणार. सो हे तुम्हाला कळायला पाहिजे की हे काय करायचं आहे. सो हे पण इमेज खूप इम्पॉर्टंट असते. आता बाकीच्या सगळ्या न्यूज तुम्हाला कळेल की इम्पॉर्टंट नाही आहे. अच्छा, आली पुढची न्यूज. आता बघा, जी फर्स्ट पेजवर न्यूज होती की वुमनचं माओइस्टमध्ये प्रमाण वाढलं, तीच न्यूज कंटिन्यू झाली. आता तुम्हाला कळलं, आवर जवान्स विल नेव्हर विन द वॉर अगेन्स्ट नक्सलिझम सेज शाह. जवान्स विल विन द वॉर. ओके, आवर जवान्स विल विन द वॉर, मी नेव्हर बोललो होतो. आवर जवान्स विल विन द वॉर अगेन्स्ट, कधी कधी खरं बोललं जातं ना. ओके, सो आवर जवान्स विल विन द वॉर अगेन्स्ट द नक्सलिझम सेज शाह. हेडिंगवरनं कळालं. आता होम मिनिस्टर सेज नक्सल व्हायलन्स डिप्राइव्ड पुअर ट्रायबल पीपल ऑफ बेसिक नेसेसिटीज बिफोर मार्च 2026 द कंट्री वुड बिकम फ्री फ्रॉम नक्सलिझम अंडर द लिडरशिप ऑफ PM मोदी. अगेन आपल्याला कळलं डेडलाईन आहे गव्हर्नमेंटची मार्च 2026. डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकतं, लिम्सला येऊ शकतं, मेन्सला तर उपयोग येणारच आहे. कळतंय की काय येऊ शकतं की गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे की ह्या तारखेपर्यंत कमी झालं पाहिजे. मेन्सला याच्या रिलेटेड काही प्रश्न आला, यू कॅन डायरेक्ट कॉन्टॅक्ट की ह्या बाई असं असं आहे. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला वाचायची गरज आहे का, नाही, काहीच नाही वाचायची गरज. आता इथं ह्या दिसते तुम्हाला हायलाईट केलेला पार्ट आहे, हा बोल्ड केलेला पार्ट आहे. द हिंदूला का बरं बोल्ड करायची सवय, बिकॉज तो कीवर्ड होता. सो याच्यात काय दिलंय, स्लॅव्हरी फॉर डिकेड्स. शब्द झाला की नक्सलिझममध्ये जे चाललंय, इट इज अ स्लॅव्हरी फॉर डिकेड्स. खूप ठिकाणी वापरू शकता, सोसायटीमध्ये काम होईल हा शब्द. डन. असे दररोज 5 वर्ड शिका, लँग्वेज कशी सुधारत नाही आपण बघू. पण आपल्याला करायचं नाही ना काम, आपल्याला न्यूजपेपरने वाचायचं आहे. बिकॉज सगळ्यांनी सांगितलं की मॅगझिनवर लिहायचं. सो जोपर्यंत तुम्ही न्यूजपेपर वाचणार नाही, ॲटलिस्ट 30 ते 40 मिनटं न्यूजपेपर वाचायलाच पाहिजे. ओके, आणि कसा वाचायचा आहे मी एकदम तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे. ओके, डन. आता हे झालं. आता हे सगळ्या न्यूज बाकीच्या हे होत्या, एवढी इम्पॉर्टंट नव्हत्या. आता बघा, पहिल्या पेजमधली न्यूज होती, डोवल अराइव्ज इन चायना अहेड ऑफ राजनाथ सिटीज, स्ट्रेसेस नीड टू काउंटर टेररिझम. ओके, सो मला याच्यात थोडं स्टॉप करावं लागेल. सो मी स्टार्टिंग वाचेल, मग मला कळालं की SCOची मीटिंग आहे वगैरे 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 ह्या गोष्टी. सो ही इम्पॉर्टंट न्यूज आहे. सो किती मी 2 फुल न्यूज वाचलाय, दिस इज अ सेकंड न्यूज की जी मी फुल न्यूज वाचली आहे, बाकीच्या सगळ्या हेडिंग्सवरच गेलो आहे. ओके, नाव आलो पुढे. ओके, हे सगळ्या काँग्रेस वगैरे स्लॅम्स, माय लाईफ इन डेंजर, कोण बोलतंय, तेज प्रताप भाईने आधी केले कांड आणि आता म्हणतोय की माय लाईफ इन डेंजर. ओके, सो आता हे जायला पॉलिटिकल न्यूज. इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचा, तुम्हाला वेळ असेल तर यू कॅन स्किप इट. आता इथं दिलंय, धनकर कॉल्स फॉर अ शिफ्ट इन इंडियाज फॉरेन पॉलिसी इमॅजिनेशन. ओके, व्हाईस प्रेसिडेंट बोललेत. सो वी हॅव टू गो की नेमकं म्हणलेत काय. तो छोटी न्यूज एकदा बघू काय म्हणलेत. ग्लोबल पॉलिटिक्स वॉज डिक्टेटेड बाय रिअलिझम अँड सेल्फ इंटरेस्ट अँड नॉट मोरॅलिटी ऑर सॉलिडॅरिटी. काय भयानक, डायरेक्ट भयंकर काय तुमच्याकडे डायरेक्ट स्टेटमेंट आहे की काय, ग्लोबल पॉलिटिक्स वॉज डिक्टेटेड बाय रिअलिझम अँड सेल्फ इंटरेस्ट नॉट बाय मोरॅलिटी अँड सॉलिडॅरिटी. कंक्लुजनमध्ये खतम, विषयच खतम. हे न्यूजपेपरमधूनच मिळतं बाबा, ट्रस्ट मी. मी जे कंक्लुजन म्हणतो मॅगझिनमधनं ते सगळं इकडनं असतात. ते तुम्हाला आज पण मी माझं सिक्रेट रिव्हील करतो. ओके, सो हे झालं. आता याच्यामध्ये काहीतरी दिलं, इंडियाज पॉलिसी शिफ्ट इमॅजिनेशन करावं लागेल आपल्याला, आणखीन पॉलिसी शिफ्ट करावं लागेल, रिअलिस्टकडे यावं लागेल. डन. एवढं वाचून मला कळालं. आता इथं छोटी न्यूज आहे पण इम्पॉर्टंट आहे. काय, इंडिया स्लॅम्स OIC फॉर इट्स अनवॉरंटेड अँड इनकरेक्ट रेफरन्सेस. OICची मीटिंग झाली असेल. OIC म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज. इंडिया पार्ट आहे का, नाही आहे. सो आता आपल्याला थोडं प्रिलिम्ससाठी पाहावं लागेल OIC काय आहे, OIC काय आहे, कोणती त्याच्यामध्ये काय काय. डन. हे थोडं मी वाचेल. सो झालं. ओके, आता हे UPS एक्सटेंडेड, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, जस्ट हेडलाईन पाहू शकता. इंडियाज प्रायव्हेट सेक्टर स्टील इन डेव्हलपिंग स्टेज, सेड द मिनिस्टर. द स्पेस सेक्टर हॅज ओपनड अप टू प्रायव्हेट सेक्टर्स ओनली अ फ्यू इयर्स अगो, सो इट्स कॅपॅसिटी बिल्डिंग हॅज स्टार्टेड ओनली जस्ट नाव. वी नीड टू रोबस्ट डेव्हलपमेंट प्रायव्हेट सेक्टर, सेज जितेंद्र सिंग.
याच्यावरनं काय केलं, स्पेस सेक्टर प्रायव्हेटसाठी खुलं केलं हे कळालं आहे मला डायरेक्ट, जो प्रिलिम्सला विचारू शकतात. ओके, दुसरी गोष्ट मला कळालं की आणखीन डेव्हलपिंग स्टेजवर आहे, सो हे कळालं. आता इथं परत हायलाईट केलं आहे काय, बिडिंग फॉर SSLV स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. सो प्रिलिमसाठी येऊ शकतं की स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल काय, बरं हे पण तिथं दिलं आहे. SSLV इज अ 3 स्टेज व्हेकल टू लॉन्च सॅटेलाइट्स विच लेस दॅन 500 kg. सो फॅक्ट्स पण कळालं आहे. So this is the importance of newspaper which we are underestimating. Long term memory, factual data. ओके, की जो तुम्हाला इम्पॉर्टंट होणार आहे, जो तुम्हाला युनिक करणार आहे. पुढचं आहे सुप्रीम कोर्ट सियर बार एक्सपिरियन्स रूल फॉर जज एक्झाम ट्रिगर्स कन्सर्न. आता ज्यांना PYQ माहिती UPSC त्यांना माहिती की बारबद्दल काय आलं तर UPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न येतो. सो आता काय आहे, न्यूज याच्यावरूनच कळते तुम्हाला की जर आता जज व्हायचं असेल तुम्हाला, जे ज्युनियर फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट बोलतात त्यांना, म्हणजे तुम्हाला आता फर्स्ट टाइम जज व्हायचं आहे. सो आधी काय व्हायचं, टेट MPSC एक्झाम घ्यायची आणि नंतर जज हायकोर्टचे जज इंटरव्ह्यू घ्यायचे आणि मग सिलेक्शन व्हायचं. त्यासाठी एक्सपिरियन्सचं क्रायटेरिया नव्हतं, तुम्ही जस्ट LLB पास करायला पाहिजे होतं. आता यांनी काय सांगितलं, सुप्रीम कोर्टने एक ऑर्डर दिली आहे की 3 years एक्सपिरियन्स घ्यायचा ॲज अ वकीलचा आणि मग नंतर तुम्ही एलिजिबल आहे पेपरसाठी, म्हणजे एक्झाम देण्यासाठी, विच इज इलॉजिकल काही लोकांना वाटतं. सो याच्यावर पिटिशन गेलं होतं. सो हे कुठून कळलं मला, हेडिंग आणि पहिला पॅसेज वाचून. आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे की असं 3 year एक्सपिरियन्स काहीतरी केलं आहे प्रिलिमसाठी. ओके डन. आता हे सगळं झालं, तुम्हाला कळेल की आता पुढे हे येतं. आता याच्यात सायन्स एक काहीतरी न्यूज दिली आहे पण विच इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी हे थोडं स्किप करतो, हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकून देईल. सो तेव्हा तुम्हाला कळेल की काय काय. आता मी एक याच्यावर येतो. आता बघा इथं एक क्विज होती. काय क्विज आहे, द सायन्स क्विज इंटरेस्टिंग टू रीड. हे वाचायला पाहिजे. फॉसिल फ्युएल्स हॅव अ लिगसी टू. आणि हे काय असतं ना, हे काहीतरी क्विज देतात आणि क्विजचा आन्सर दुसऱ्या दिवशी असतं. सो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येक दिवशी काहीतरी असा इश्यू असतो की जो करंटशी निगडीत असतो. आता फॉसिल फ्युएल ऑइलबद्दल काय विचारलं, बिकॉज वेस्टेजच्या सगळ्या न्यूजमध्ये. सो मग त्याच्यावर प्रश्न विचारले की फॉसिल फ्युएल्स काय असतं काय नाही, त्याचं काय दिलं ते आन्सर द्यायचे. आता कालच्या क्विजचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. काय बेस्ट वे तुमचं प्रिलिमचं नॉलेज वाढवायचं, त्याला बोलतो आपण सराउंडिंग फ्रिंज नॉलेज, विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव इन द UPSC. हाऊ कॅन यू डू दॅट. न्यूजपेपर सोडून होऊच शकत नाही, ते नाहीच करू शकत तुम्ही. त्यासाठी हे न्यूजपेपर इम्पॉर्टंट. ओके हे झालं. आता परत काहीतरी सॅटेलाइट इमेज दिली, बेस स्टेशन कंट्री इन 1991 वगैरे वगैरे, तिथं आपण पाहू शकतो. ओके आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, याच्यावर मग आपण एंड करूया. ओके बिकॉज हे सेशन जास्त लांबण्यात पण काय जास्त अर्थ नाही आहे, शॉर्ट अँड स्वीट ठेवण्यात अर्थ आहे. की हे याच्यात एडिटोरियल मला कोणते असतात माहिती तुम्हाला, आज सांगतो. दिस इज एडिटोरियल. हे दिसतंय तुम्हाला, हे दिसतंय इकडे जे कोपऱ्यात दिसतंय तुम्हाला, हे एक एडिटोरियल आहे आणि त्याच्या खालचं हे एक एडिटोरियल आहे. एडिटोरियल द हिंदूचा जो चीफ इन एडिटोरियल असतो त्याला चीफ एडिटोरियल बोलतात, ते लिहितात. हे जे इकडचं असतं ना, हे ओपिनियन बेस्ड असतं की हे एडिटोरियल आहे पण हे द हिंदूने नाही लिहिलं. सो हे एडिटोरियल पूर्ण वाचायची गरज आहे का, अजिबात नाही. सो आय विल जस्ट रीड द इरान्स न्यूक्लिअर प्रोग्राम द इल्युजन ऑफ सर्जिकल स्ट्राईक. अच्छा काहीतरी दिलंय. ओके सो मी हेडिंग वाचणार. मला कळालं की सबाईन अमीर आहे, एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत त्या. सो युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या प्रोफेसर आहे की ज्याचं मी PSRमध्ये डायरेक्ट मेन्शन पण करू शकत नाही, बिकॉज शी इज नॉट दॅट मच फेमस. सो जर मी टाकलं तर पुढच्याला कळालं तरी पाहिजे. पण आता मला कळालं की IR बद्दल आहे. सो PSRवाले थोडे जस्ट वाचायचं की पहिल्याच्यामध्ये काय, इट रिड्यूड टेन्शन इन वेस्ट एशिया, इस्रायल नाव द युनायटेड स्टेट्स टक्स इरान्स न्यूक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर, इरान रिटेटेड विथ ड्रोन अँड मिसाईल अटॅक्स. ओके बेसिक बट अर्जंट क्वेश्चन, कॅन इरान्स न्यूक्लिअर प्रोग्राम ॲक्च्युअली बी डिसमेंटल विथ मिलिटरी ॲक्शन. द शॉर्ट आन्सर इज नो अँड ऑर नॉट इझिली डिस्पाईट डिकेड्स ऑफ प्लॅनिंग. सो कळालं आपल्याला की इराणबद्दल काहीतरी आहे पण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ओके बिकॉज चला समजा काहीतरी प्रश्न आला यातनं तुम्ही काय लिहिणार आहे, काहीच नाही. सो हे एकदा वाचायचं आणि शेवट जायचं, एकदा सब हेडिंग्स पाहिजे. सब हेडिंग्समध्ये दिलं आहे की व्हास्ट अँड हार्डन सिस्टम दॅट कॅनॉट बी अंडरगो विथ फ्यू एअर स्ट्राईक्स, सस्टेन डिप्लोमसी इज अ सोल्युशन. सो आपल्याला कन्क्लुजनच मिळालं, सस्टेन डिप्लोमसी करा. स्ट्राईक करून 1-2 स्ट्राईक करून इराण काय संपणार नाही. लास्टमध्ये पहा काहीतरी तुम्हाला मिळेल. काय मिळालं इथं, इरान्स न्यूक्लिअर प्रोग्राम इज नॉट जस्ट टेक्निकली ॲडव्हान्स, इट इज आर्किटेक्चरली रेझिलियंट, एक्सप्लिसिटली डिझाईन टू विथस्टँड मिलिटरी स्ट्राईक्स. मिळालं IR साठी.
GSसाठी नाही, PSR वाल्यांसाठी. GS वाल्यांनी वाचू पण नका. काय हेडिंग, सब हेडिंग, फर्स्ट पॅसेज, लास्ट पॅसेज, डन. बिकॉज लँग्वेज माझी ऑलरेडी सुधारली, जेवढी आज सुधारायची होती तेवढी. 3-4 शब्द मला मिळालेत, आता नाही सुधारणार. हां, जर सुधारायचे असेल तर मी इथे येईल. हे छोटं दिसतंय तुम्हाला, हे छोटं वाचेल मी. आता पहिलंच आर्टिकल आहे, पोल्स अँड प्रोसेस. द ECI इज टेकिंग सम प्रोएक्टिव्ह स्टेप्स टुवर्ड्स ट्रान्सपरन्सी दॅट आय कॅन यूज. सो मला हे वाचावं लागेल आणि माझी लँग्वेज पण सुधारेल, कॉम्प्रेन्शन पण सुधारेल. सो मी छोटं पॅसेज वाचेल. सो खाली आलं, मेनी इमेजेस, गव्हर्नर शुड नॉट प्ले अप डिसिजिव्ह इमेज इन ऑफिशियल फंक्शन्स. सो मग परत काय आपल्याला कळालं, गव्हर्नरचा काहीतरी गव्हर्नरचा किस्सा चालू आहे, विच इज इन कॉन्फ्लिक्ट विथ द स्टेट्स. सो हा केरळचा मुद्दा आहे. सो हे 2 आर्टिकल मी वाचणार, माझी लँग्वेज पण सुधारेल, मला कळेल की मेनसाठी काय इम्पॉर्टंट आहे. डन अँड डस्टेड. आय वोंट रीड एनी एडिटोरियल. आजचं काम माझं झालं आहे. बिकॉज एवढी कॅपॅसिटी माझ्याकडे नाही आहे की याच्यात मी एवढा वेळ घालेल, नाहीतर माझं स्टॅटिक राहील. न्यूजपेपर इम्पॉर्टंट आहे, वाचायचं आहे, पण त्याच्यात मी 3 तास नाही घालणार आहे, हे पण मला कळायला पाहिजे. सो हे करेल मी. हे झालं, पुढचं मी काहीच नाही वाचणार, सोडून देईल. हां, आता हे सगळ्यात बेस्ट फॉर रीडिंग असतं की लेटर्स टू द एडिटर. याच्यामध्ये काय दिलं असतं की जे काल, आता हे जसे आज एडिटोरियल आले, जसे काल काहीतरी एडिटोरियल आले असतील, त्याच्यावरच्या कमेंट असतात आणि या कमेंटमध्ये सडकून टीका करतात एकमेकांवर. इथून तुम्हाला काहीतरी पॉईंट मिळतात. ओके, सो ॲग्रेसर ट्रम्पबद्दल काहीतरी होतं, आदिवासीज आयडेंटिटी, ओके, त्याच्याबद्दल काहीतरी होतं. सो हा एक पॅसेज वाचायचा असतो, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. किती वेळ लागेल हे इथपर्यंत येण्यापर्यंत? स्टार्टिंगला इट विल टेक टाईम टू 1:30 hours. विथ टाईम, हा ट्रस्ट मी, आज 30 मिनिट्स लागतात मला. आणि मी डेली न्यूजपेपर वाचतो बिकॉज मी स्वतः करंट अफेअर्स बनवतो. दॅट्स वाय आपल्या करंट अफेअर्समध्ये व्हास्टनेस असतो, प्रयासच्या मॅगझिनमध्ये, प्रिलिमच्या पण. आणि एवढं करंट अफेअर्स घेऊन पण ह्यावेळेस किती प्रश्न पडलेत? फक्त 16 प्रश्न पडलेत. 16 इज अ व्हेरी 16 इज अ गुड नंबर, जो मी शो करू शकतो. पण माझं म्हणणं असं होतं की यार UPSC ह्यावेळेस टपच होती. सो मी तो क्लेम करणं की नाही बघा करंट अफेअर्समधनं 16 क्वेश्चन आले, हा रेफरन्स आहे, इट इज इलॉजिकल थिंग. अँड ॲज अ प्रोफेसर, ॲज अ 1 टाईम एस्पायरंट, मला इलॉजिकल वाटतं. मुलं कोणत्या माइंडसेटमध्ये मी काय बोलणार आहे. सो मी ते केलंच नाही. कळतंय तुम्हाला? सो याच्यावरनं तुम्हाला कळेल काय, ओके, इन्फ्लेशन फॉल्स बट अनएम्प्लॉयमेंट, बट नॉट अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे काय, इन्फ्लेशन फॉल झालं आहे. आता जे आधी रेग्युलर न्यूजपेपर वाचत असेल त्यांना कळेल की रेपो रेट RBIने कट केला होता, म्हणून ही न्यूज आहे, त्याच्यावर एडिटोरियल आले, म्हणजे आर्टिकल आले. आता स्टट्स मी स्टार्टिंग वाचेल, इम्पॉर्टंट आहे. ॲट लेस दॅन 3% ऑफ द इन्फ्लेशन फिगर फॉर मे इज वेल विदिन टार्गेट सेट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दिस हॅज लेड टू द सेलिब्रेशन इन द मीडिया ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज पॉवरेस. बट काय सांगितलंय, एम्प्लॉयमेंट रोज फ्रॉम 5.1% टू 5.8% इन मे. म्हणजे काय, इन्फ्लेशन कमी होते पण एम्प्लॉयमेंट रेज होते, विच इज नॉट गुड फॉर द इकॉनॉमी. डायरेक्ट कुठेतरी पॉईंट मिळाला तुम्हाला लिहायला, दॅट्स इट. पुढचं मी वाचणार पण नाही, संपलं माझं. जे मला घ्यायचं होतं ते मी क्रक्स घेतला आहे आर्टिकलमधनं. सो डन. ओके, बिकॉज जेव्हा तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं असेल तेव्हा तुम्ही कुठं इम्प्रेस कराल? फर्स्ट पॅसेजमध्ये. सेम हे करतायत जेव्हा तुम्हाला एखाद्याला भेटायला जायचं, कधी चांगलं भेटायला जाईल? फर्स्ट डेटिंगमध्ये. सो सिमिलरली हे इथे. सो याच्यावरून तुम्हाला कळेल की कसं न्यूजपेपर रीड करतात. मी तुम्हाला एडिटोरियल पण सांगितले. सो इथे आपण हे स्टॉप करूयात. पुढे पण आणखीन याच्यात IRच्या न्यूज आहेत की IRच्या न्यूजमध्ये कसं वाचायचं हे पण मी सांगितलेलं आहे की इथे पण शॉर्ट असतात, त्यातनं आपल्याला काहीतरी लोकेशन्स मिळतात. जसं इथे एक लोकेशन आहे की द डिक्लाइन इन युक्रेन्स 2025 व्हीट हार्वेस्ट. म्हणजे युक्रेन व्हीट हार्वेस्ट करताना जगाला व्हीट पोहोचवतं. ओके, वन ऑफ दी मेजर लोकेशन आहे की जो व्हीट एक्सपोर्ट करतो. प्रॉब्लेम आला आहे. शाक्लिन 1 इन द मंथ ऑफ जुलै, ऑइल प्रोडक्शन फॉल झालं आहे. शाक्लिन 1 तुम्हाला कळेल की रशियामध्ये, बिकॉज इथं दिलं आहे. सो लोकेशन पण तुम्हाला कळतात. ओके, सो आता मी आय होप की तुम्हाला ओव्हरऑल कळालं असेल ह्या सगळ्या याच्यावरनं की न्यूजपेपर रीडिंग कसं करायचं आहे आणि न्यूजपेपर रीडिंगचं महत्त्व काय. ओके, आणि यातनं तुम्हाला एक अँगल पण मिळाला असेल की न्यूजपेपरमधनं रीड कसं करायचं आहे, प्रिलिमसाठी लक्षात कसं ठेवायचं आहे, मेन्ससाठी लक्षात कसं ठेवायचं, नोट्स कशा काढायच्यात ह्या मी तुम्हाला आणखीन एक लेक्चर घेऊन सांगेल. यातनं नोट्स काढायची मेथड काय असते. ओके, आणि मॅगझिन कसं त्याला सप्लिमेंट करायचं. ओके, सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. आपण इथेच थांबूया. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. आवडलं असेल तर जो आपला प्रयासचा नंबर आहे, ओके, त्या नंबरवर नक्की मला कळवा. ओके, टेलिग्राम जो आपला प्रयासचा ऑफिशियल नंबर आहे, ओके, जो तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ओके, त्या नंबरवर नक्की हे करा आणि कळवा की कसं तुम्हाला वाटतंय. आणि आय होप यू, आय एम बिलिव्हिंग इन यू
की प्लीज, आणि मी तुम्हाला खरं रिक्वेस्ट करतोय, एक मोठ्या भावासारखी रिक्वेस्ट करतोय, न्यूजपेपर रीडिंग करत नसाल तर अर्धा तास तरी न्यूजपेपर रीडिंग करा. बिकॉज विदाउट न्यूजपेपर रीडिंग you cannot clear the prelims. This is the trend UPSC set from 2024 and it continued 2025. Trust me guys. ओके, एवढं बोलून आपण संपूयात. परत भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.